नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 5 एप्रिलच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींना. आणि पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या राज्यातील कुंभकोणम पान आणि थौलाई फुलाच्या माळेला GI टॅग देण्यात आला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, तामिळनाडू या राज्यामधील हे जे काही दोन उत्पादनं आहेत, कुंभकोणम पान आणि थौलाई फुलाची माळ, याला नुकतंच GI टॅग हे देण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर तामिळनाडू राज्यामधील जे तंजाऊर आहे त्या ठिकाणचं हे कुंभकोणम पान आहे आणि कन्याकुमारीचं जे काही थौलाई फुलमाळ आहे त्याला GI टॅग देण्यात आलेला आहे. त्यासोबतच तामिळनाडू राज्यामधील GI टॅग वस्तूंची संख्या आता 69 एवढी झालेली आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे काही GI टॅग असतं त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. त्याचं लॉंग फॉर्म असतं जिओग्राफिकल इंडिकेशन. यासाठीचा कायदा करण्यात आलेला आहे 1999ला. मात्र हा कायदा 2003 पासून लागू आहे. यामध्ये काय केलं जात असतं की एखाद्या विशिष्ट भागामध्ये किंवा विशिष्ट क्षेत्रामध्येच जे काही उत्पादनं घेतले जातात त्या वस्तूंना हा टॅग दिला जात असतो. त्यालाच आपण GI टॅग असं म्हणत असतो. आणि हा जो काही GI टॅग असतो तो 10 वर्षांच्या कालावधीसाठी वैध असतो. पहिलं GI टॅग भारतामधील पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंगचा जो चहा आहे त्याला देण्यात आलेला आहे. हे सुद्धा बऱ्याचशा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि हा जो GI टॅग आहे 3 श्रेणींमध्ये दिला जातो. पहिला आहे कृषी उत्पादने, दुसरा आहे प्राकृतिक आणि तिसरा आहे हस्तशिल्प आणि औद्योगिक वस्तू. तसेच महाराष्ट्रामधील एकूण 34 ज्या अशा वस्तू आहेत किंवा उत्पादनं आहेत त्यांना GI टॅग हे देण्यात आलेला आहे. हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि नुकतंच 2025 मध्ये जर आपण विचार केला तर 2 वस्तूंना GI टॅग देण्यात आलेला आहे. हँडीक्राफ्ट एक खर्चोला आहे गुजरात राज्यातील, त्याला देण्यात आलेला आहे. आणि दुसरा आहे अहमदाबादची सौदागरी ब्लॉक प्रिंट. हे दोन्ही वस्तू आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, पूनम गुप्ता या RBIच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर बनल्या आहेत. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. सध्या जर आपण बघितलं तर RBI मध्ये 4 डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम करतात. ते 4 जण कोण आहेत? M राजेश्वर राव, T रविशंकर, स्वामीनाथन जानकीरामन आणि पूनम गुप्ता या चौथ्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. तर हे आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. आणि सध्याचे गव्हर्नर कोण आहेत असं जर प्रश्न विचारण्यात आला त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. संजय मल्होत्रा हे 26व्या क्रमांकाचे RBIचे नवीन गव्हर्नर बनलेले आहेत. तसेच हे जे काही RBI आहे त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. याचं लॉंग फॉर्म असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याची स्थापना 1 एप्रिल 1935ला करण्यात आलेली होती. या संबंधित एक आयोग आलेला होता, यंग हेल्टन आयोग. याच आयोगाच्या शिफारसीवरून या RBIचं गठन किंवा स्थापनाही करण्यात आलेली आहे. हे आपण मुद्दा लक्षात ठेवा. तसंच याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. याचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख होते. सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. आणि RBIचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949ला करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीयकरण म्हणजेच मित्रांनो, ही जी काही RBI होती अगोदर खाजगी व्यक्तींकडे होती, त्यानंतर सरकारने राष्ट्रीयकरण करून ती सरकारी संस्था बनवलेली आहे. तर हे सुद्धा आपण याविषयी पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर ज्या काही अलीकडच्याच काळामध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर शक्तिकांत दास हे प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. या अगोदर ते RBIचे माजी गव्हर्नर राहिलेले आहेत. PK मिश्रा हे सुद्धा प्रधानमंत्र्याचे मुख्य सचिव आहेत. अंजू राठी राणा या पहिल्या महिला विधी कायदा सचिव बनलेल्या आहेत. अजय शेठ हे भारताचे नवीन वित्त सचिव बनले आहेत. क्रिस्टी कॉव्हेंट्री या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेल्या आहेत. तसेच आपलं जे भारताचं सर्वोच्च न्यायालय आहे त्याचे सरन्यायाधीश बनले आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना. RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत ज्ञानेश कुमार. इस्रोचे नवीन अध्यक्ष व्ही नारायणन. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष बनले आहेत विजया रहाटकर. राज्य महिला आयोग जे आहे महाराष्ट्राचं त्याच्या अध्यक्षा बनल्या आहेत रुपाली चाकणकर. महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनले आहेत रश्मी शुक्ला. या महत्त्वाच्या नियुक्त्या आपल्या परीक्षेसाठी ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारत सरकारकडून कोणत्या वर्षापर्यंत नक्षलमुक्त भारत करण्याची घोषणा करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए 2026 या वर्षापर्यंत भारताला नक्षलमुक्त करण्याची घोषणा नुकतंच आपले जे भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी संसदेमध्ये केलेली आहे. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. सध्या जर आपण बघितलं तर भारतामधील 3 असे राज्य आहेत की ज्या ठिकाणी जे नक्षलवाद आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. तर हे 3 राज्य कोणते आहेत? छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रामधील गडचिरोली हा जो काही जिल्हा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलवादी हे पाहायला मिळतात. हे सुद्धा आपण महाराष्ट्राविषयी लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारताचे इतर काही लक्ष आहेत किंवा गोल आहेत ते सुद्धा वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर 2025 पर्यंत भारताला क्षयरोग मुक्त करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 2027 पर्यंत हत्तीरोग मुक्त भारत करण्याचं लक्ष आहे. 2030 मलेरिया मुक्त भारत. 2035 या वर्षापर्यंत भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक उभारण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 2040 मानवाला चंद्रावर उतरवणे. 2047 ऊर्जा स्वतंत्र बनवणे आणि 2070 शून्य कार्बन उत्सर्जन लक्ष गाठणे. हे काही महत्त्वाचे लक्ष परीक्षांमध्ये विचारण्यात येतात ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच वंदना कटारिया या खेळाडूने निवृत्ती घेतली त्याचा संबंध कोणत्या खेळाशी होता? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी हॉकी खेळाशी संबंधित ही खेळाडू होती वंदना कटारिया. नुकतंच तिने आता निवृत्ती घेतलेली आहे. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ही जी काही वंदना कटारिया आहे ती भारतीय महिला हॉकी खेळाडू आहे आणि तिच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळण्याचा विक्रम आहे आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळणारी पहिली भारतीय महिला हॉकी खेळाडू असं लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी भारतीय महिला राहून गेलेला आहे मित्रांनो. तर आपण ते मिस्टेक या ठिकाणी दुरुस्त करून घ्यायचे आहेत. हिने एकूण 320 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. त्यामध्ये 158 गोल केलेले आहेत. याच्या नावावर अजून एक विक्रम सुद्धा आहे जे टोकियो ऑलिम्पिक झालेला आहे 2020 मध्ये. त्यामध्ये एकाच सामन्यामध्ये हॅट्रिक करून सुद्धा विक्रम आपल्या नावे केलेला आहे. तसेच पुरस्कारांविषयी जर बघितलं तर 2021 साली या वंदना कटारियाला अर्जुन पुरस्कार आणि 2022 साली केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हे सुद्धा मुद्दे आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, IIM अहमदाबाद भारताच्या बाहेर पहिला कॅम्पस कुठे सुरू करणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी दुबई या ठिकाणी हे IIM जे अहमदाबाद आहे त्याचं ते कॅम्पस सुरू करणार आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. IIM अहमदाबाद जे आहे ते भारताच्या बाहेर त्याचं पहिलं कॅम्पस सुरू करणार आहे दुबई या ठिकाणी. या IIMचं लॉंग फॉर्म काय असतं? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. हे लॉंग फॉर्म सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही पॉइंट्स लक्षात ठेवा. IIT मद्रासनं नुकतंच भारताच्या बाहेर पहिला कॅम्पस सुरू केलेला आहे टांझानिया या देशामध्ये. तसेच IIT दिल्लीनं सुद्धा दुबईमध्ये कॅम्पस सुरू केलेला आहे. हे सुद्धा मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि दुबईचा उल्लेख आलेला आहे. तर या शहराविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. 12व्या क्रमांकाची वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025 ही नुकतंच दुबई या ठिकाणी पार पडलेली आहे. तसेच 2024 या वर्षात भारताने सर्वाधिक FDI गुंतवणूक दुबई या ठिकाणी केलेली आहे. जगातील पहिली एअर टॅक्सी जी आहे ते दुबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि जगातील पहिली 100% पेपरलेस सरकार सुद्धा याच दुबई या ठिकाणी चालते. हे सुद्धा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, सिनियर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत गोल्ड मेडल कोणी जिंकले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी मनीषा भानवाला. हिने नुकतंच हे जे काही सिनियर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप झालेले आहे त्यामध्ये भारताला
गोल्ड मेडल जिंकून दिलेलं आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर या स्पर्धेचं हे 21व्या क्रमांकाचं एडिशन होतं, जे की जॉर्डन देशातील अम्मान या ठिकाणी झालेलं आहे. याचा कालावधी होता 25 ते 30 मार्च आणि यामध्ये भारताने एकूण 10 पदकही जिंकलेले आहेत. यामध्ये 1 गोल्ड मेडल आहे, 3 सिल्वर मेडल आणि 6 ब्रॉन्झ मेडल आहेत. तसेच एकमेव गोल्ड मेडल जे मिळालेलं आहे ते मनीषा भानवाला हिने जिंकलेलं आहे 62 किलो वजनी गटामध्ये. तर हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते कदाचित आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतरचा प्रश्न असेल 2025च्या योग दिनाची थीम काय असणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. हे 2025चं जे काही योगा दिन असणार आहे त्याची ती थीम असणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न असेल. यावर हमखास येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा दिसून येणार आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर आंतरराष्ट्रीय योग दिवस जे आहे त्याविषयी नुकतंच भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये 2025च्या योग दिनाची थीम जाहीर केली आहे. तर या 2025ची थीम काय असणार आहे? योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ, अर्थात एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग, अशी ही थीम असणार आहे. ती आपण लक्षात ठेवायची आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जूनला साजरा केला जातो. हे सुद्धा आपल्याला डेट लक्षात ठेवायचे आहे. तसेच इतर काही महत्त्वाचे दिनविशेष लक्षात ठेवा जे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. तर 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस असतो, 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस, 23 मार्चला शहीद दिवस, 26 जुलैला कारगिल विजय दिवस, 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवशी कोणाची जयंती असते हे आपण कमेंटमध्ये सर्वांनी सांगायचं आहे की ज्या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. बघूया किती जणांना याचं उत्तर हे माहिती आहे. त्यानंतर आहे 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. त्यानंतर काल ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं या ठिकाणी आपण रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, नुकतेच 1 एप्रिल 2025ला प्रोजेक्ट टायगरला किती वर्ष पूर्ण झाली? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 52 वर्ष या प्रोजेक्ट टायगरला झालेले आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेल अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच कॉमनवेल्थ ऑफ नेशनच्या महासचिव कोण बनल्या? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, शर्ली बोचवे या कॉमनवेल्थ ऑफ नेशनच्या महासचिव बनल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न होता, भारत व कोणत्या देशादरम्यान टायगर ट्रम्प्स 2025 सैन्य अभ्यासाचं आयोजन करण्यात आले? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान हे सैन्य अभ्यास सुरू झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच स्पेसएक्स या खासगी अंतराळ संस्थेकडून कोणते अंतराळ मिशन लॉन्च करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, फ्रेम 2 नावाचं हे जे काही अंतराळ मिशन आहे ते स्पेसएक्स या अंतराळ संस्थेकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे. याविषयी सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच प्रकाशित द ग्रेट कॉन्सिलेटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, संजीव चोपडा. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या टेनिस खेळाडूने मियामी ओपन 2025चा किताब जिंकला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, बेलारूसची टेनिसपटू आहे आयर्ना सबालेंका, तिनं ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच सरहुल महोत्सव कुठे साजरा करण्यात आला? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, झारखंड या राज्यामध्ये हे सरहुल महोत्सव नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, विश्व ऑटिझम जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 2 एप्रिलला विश्व ऑटिझम जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. या सर्व घडामोडींचा आपण कालच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, सेबी अर्थात सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही त्याच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, तुहिनकांत पांडे हे सेबीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असेल, 2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. अतिशय सोपा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न असेल आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर
देण्याचा प्रयत्न कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे. तर थांबूया मग या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. तसेच स्मार्ट अभ्यास या नावाने इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी मटेरियल आपण टाकत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.